डायबिटीज कंट्रोलसाठी 5 नैसर्गिक उपाय. फक्त कडू खाण्यापेक्षा हे नक्की करा. मेथी, कारलं, जांभूळ पावडर किंवा यांचा काढा घेणे हे उपाय तुम्ही 1000 वेळा ऐकले असतील, पण तरीही अनेक लोकांची शुगर कंट्रोलमध्ये का राहत नाही? कारण डायबिटीज फक्त गोड खाल्यामुळे होणारा आजार नाही, तर तो मेटाबॉलिझम, डायजेशन, स्ट्रेस, स्लीप आणि लाईफस्टाईलशी जोडलेला डिसऑर्डर आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 आयुर्वेदिक कन्सेप्ट सांगणार आहे जे फार कमी लोक एक्सप्लेन करतात, पण डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. नमस्कार, मी डॉक्टर राहुल वाघोले. 5 महत्त्वाच्या कन्सेप्टपैकी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेवणाचा क्रम बदलणे. म्हणजे ताटातील अन्न कुठल्या क्रमाने खावे. बहुसंख्य लोक काय खातात यावर लक्ष देतात, पण कोणत्या क्रमाने खावे हे विसरतात. आणि हाच मुद्दा डायबिटीसमध्ये खूप महत्त्वाचा असू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही आधी सॅलड, नंतर प्रोटीन आणि शेवटी कार्बोहायड्रेट्स घेतले तर ब्लड शुगर स्पाइक कमी होते. आयुर्वेदातही जेवणाच्या पद्धतीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. तर मग आपला जेवणाचा क्रम काय असावा? तर जेवणाच्या सुरुवातीला थोडं सॅलड खावं, नंतर डाळ म्हणजे प्रोटीन आणि शेवटी भात किंवा पोळी खावी. यामुळे डायजेशन कंपॅरेटिव्हली स्लो होऊ शकतं आणि ही गोष्ट प्रॅक्टिकली अनेक लोकांना उपयोगी पडते. 5 कन्सेप्टपैकी दुसरी कन्सेप्ट आता आपण पाहू, ती म्हणजे अग्नी. कारण अग्नी योग्य असल्याशिवाय शुगर कंट्रोल होत नाही. आयुर्वेदातील अग्नी म्हणजे डायजेशन किंवा मेटाबॉलिझमची ताकद. अनेक डायबिटीज पेशंटमध्ये पोट फुगणे, जडपणा, आळस, जेवल्यावर झोप येणे हे सिम्पटम्स दिसतात. यामुळे मेटाबॉलिझम स्लगिश होते. म्हणून फक्त शुगर कमी करणाऱ्या गोष्टी नकोत, तर डायजेशन सुधारणंही महत्त्वाचं आहे. अग्नी सुधारण्यासाठी एक साधा उपाय सांगतो. सकाळी कोमट पाण्यात थोडी सुंठ किंवा दालचिनी उकळून ते पाणी प्यावे. काही लोकांमध्ये यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होण्यास मदत होते, पण ॲसिडिटीचा त्रास असेल तर हा उपाय करण्यापूर्वी काळजी घ्यावी. आता आपण तिसरी आणि अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट पाहू, की जी सध्याच्या काळात कोणीच फॉलो करत नाही. ते म्हणजे लेट नाईट ईटिंग. हा डायबिटीजचा हिडन एनिमी आहे. खरं तर हा मुद्दा खूप कमी लोक सांगतात. अनेक लोक म्हणतात मी गोड खात नाही तरी शुगर वाढते, पण ते रात्री 11-12 वाजता जेवत असतात. रात्री उशिरा डायजेशन नॅचरली स्लो असतं आणि शरीराचं इन्शुलिन रिस्पॉन्स सुद्धा बदलू शकतो. म्हणून रात्रीचं जेवण शक्यतो लवकर घ्या. जेवल्यावर लगेच झोपू नका. रात्री हेवी मील म्हणजे पोटभर खाणे टाळा. हा एकच बदल काही लोकांमध्ये नोटिसेबल फरक देऊ शकतो. पुढची आणि चौथी गोष्ट म्हणजे स्ट्रेस शुगर म्हणजेच मानसिक ताण आणि डायबिटीज. काही लोकांचा शुगर रिपोर्ट अचानक वाढतो, पण डाएट नेहमीप्रमाणेच असतो. मग असे का होते हे कळत नाही. अशा वेळी अनेक रुग्णांमध्ये काहीतरी कारणाने स्ट्रेस वाढलेला दिसून येतो. कारण ताण वाढला की कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स शुगर वाढवू लागतात. आयुर्वेदातही मानसिक आरोग्याला खूप महत्त्व दिलं आहे. म्हणून डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये प्राणायाम, मेडिटेशन, सूर्यनमस्कार, स्क्रीन शेअरिंग पासून मध्ये मध्ये ब्रेक घेणे या गोष्टी करणे खूप गरजेचे आहे. हे सर्व ट्रीटमेंट सपोर्ट्स आहेत. दररोज फक्त 10 मिनिट डीप ब्रीथिंग सुद्धा फायदेशीर ठरू शकते. शेवटचा आणि अतिमहत्त्वाचा उपाय म्हणजे चालणे. यामध्ये वॉकिंग टायमिंगचे खूप महत्त्व आहे. म्हणजे चालणं कधी करतो हेही महत्त्वाचं आहे. लोक म्हणतात मी रोज चालतो, पण तुम्ही केव्हा चालता हे महत्त्वाचं आहे. विशेषतः जेवणानंतर 10 ते 15 मिनिट हलका वॉक घ्या. त्यामुळे पोस्ट मील शुगर स्पाइक्स कमी करण्यासाठी मदत होते. हे खूप सिंपल आणि सोपं आहे, पण सायंटिफिकली आणि प्रॅक्टिकली युजफुल आहे. आणखी एक गोष्ट, संपूर्ण दिवस बसून राहून फक्त सकाळी 30 मिनिट चालणं पुरेसं असेलच असं नाही, तर दर तासाला थोडी मुवमेंट महत्त्वाची असते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, नॅचरल म्हणजे नेहमी सेफ असतं असे नाही. काही लोक मेडिसिन्स बंद करतात, रँडम पावडर्स किंवा काढे घेतात, यूट्यूब रेमेडीज ब्लाइंडली फॉलो करतात. त्यामुळे शुगर डेंजरसली फ्लक्च्युएट होऊ शकते. म्हणूनच रेग्युलर शुगर मॉनिटरिंग, HbA1c तपासणी, पर्सनलाइज डाएट, डॉक्टर गायडन्स हे खूप महत्त्वाचं आहे. आयुर्वेद डायबिटीसकडे होलिस्टिक पद्धतीने पाहतो. फक्त शुगर रिपोर्ट नाही, तर झोप, स्ट्रेस, डायजेशन, ॲक्टिव्हिटी, ईटिंग पॅटर्न हे सगळं इक्वली महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला डायबिटीससाठी पर्सनलाइज आयुर्वेदिक गायडन्स हवा असेल तर वाघोले आयुर्वेद क्लिनिकला नक्की संपर्क करा. आणि असे प्रॅक्टिकल, एव्हिडन्स बेस्ड हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.